जय हिंद मित्रांनो, मुंबई पोलीस भरती याची एक नवीन अपडेट आहे। सध्या मुंबईमध्ये मुलींचं ग्राउंड चालू आहे। साधारण 14 तारखेपर्यंत 14 ऑगस्ट 2024 पर्यंत मुलींचं जे ग्राउंड आहे ते संपत आहे। आज 13 तारीख आहे आणि 13 तारखेला संध्याकाळी 5 वाजता मी हा व्हिडिओ शूट करतोय। तर 14 तारखेपर्यंत मुलींचं ग्राउंड हे संपणार आहे। मुंबई पोलीस भरती याच्या ग्राउंड याची एक नवीन अपडेट म्हणजे दुसऱ्या टप्प्यातल्या ग्राउंडची एक अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट अशी आहे की 17/8/2024 ते 27/8/2024 या पिरियडमधले म्हणजे 10 दिवसाचं हॉल तिकीट आलेलं आहे आणि साधारण ह्या 10 दिवसामध्ये दुसऱ्या टप्प्यातलं ग्राउंड मुलांचं घ्यायचं नियोजन आहे। यामध्ये बघा घाटकोपर आणि मरीन लाईनला ग्राउंड चालू आहे, तुम्हाला माहितीच आहे। आता जुलै महिन्यात जे ग्राउंड झालं यामध्ये बरेच दुर्दैवी घटना घडल्या, त्याच्यावरती आपण शेवटला बोलूयास। तर महत्त्वाची जी अपडेट आहे ती अशी आहे की हॉल तिकीट आलेले आहेत ते कुठले, तर 17 तारखेपासून 27 ऑगस्टपर्यंत यामध्ये घाटकोपर आणि मरीन लाईनला जे ग्राउंड आहे तिथं घाटकोपरला जवळपास 85,000 मुलांचं ग्राउंड घ्यायचं नियोजन आहे। त्याचबरोबर मरीन लाईन जे आहे मरीन लाईनला जवळपास 83,000 मुलांचं ग्राउंड घ्यायचं चाललेलं आहे, म्हणजे दुसऱ्या टप्प्यातलं। ही महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। 27 तारखेनंतर मित्रांनो 28 तारखेपासून जेल पोलीसचं ग्राउंड असणार आहे असंही नियोजन त्यांचं आहे। तर ही महत्त्वाची अपडेट होती मुंबई पोलीस भरतीचं ग्राउंड जे दुसऱ्या टप्प्यातलं आहे या संदर्भातली। तर मित्रांनो आता एक महत्त्वाची गोष्ट असं मला डिस्कस करायची, तुम्हाला काय वाटतंय, तुमचंही मत मला ह्यावरती घ्यायचं आहे। मागचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला होता, पण काय झालेलं आहे जुलै महिन्यात जे ग्राउंड होतं आणि त्या जुलै महिन्यातलं जे ग्राउंड होतं, जे टॉपची मुलं होती ना, टॉपची मुलं होती त्यांच्यावर खरंच अन्याय झाला आहे का? मला पर्सनली असं वाटतं की त्यांच्यावरती अन्याय झाला आहे। म्हणजे बघा काय याचं कारण होतं माहिती आहे का, की शासनावरती दबाव होता। ग्राउंड लवकरात लवकर संपून घ्या, पेपर लवकरात लवकर संपून घ्या, भरती लवकरात लवकर संपून घ्या। कारण काय आहे, निवडणूक तोंडावर आलेली आहे। त्याचबरोबर 9,000 पदांची जी भरती आहे ती देखील डिक्लेअर करायची आहे। साधारण ह्या गोष्टी असू शकतात, पण यामध्ये काय झालं माहिती आहे का, की पोलीस प्रशासनावरती वरचा दबाव असल्यामुळे जे ग्राउंड जे घेतलं ते फास्ट घेतलं। म्हणजे कसं झालं माहिती आहे का, एक दिवशी 100 मुली सोडल्या किंवा 200-150 ॲट अ टाईम मुली सोडल्या आणि त्यामध्ये काय झालं की बरेच जे टॉपचे पोरं होते ज्यांना 45+ स्कोर असायचे, रेग्युलर जेव्हा ते प्रॅक्टिस करत होते त्यांनी बघितलं होतं त्यांचं ग्राउंड काय आहे। त्या मुलांचं अक्षरशः ग्राउंड हे 45 वरून खाली 35ला, 30ला, 28ला इतक्या खाली आलं आणि यामध्ये बऱ्याच मुलींचं नुकसान झालं, मुलांचं नुकसान झालेलं आहे। याचं कारण काय, आणि अशा गोष्टी घडल्यामुळे बऱ्याच मुली ज्या आहेत त्या डिप्रेशनमध्ये, मुली जी आहेत ते डिप्रेशनमध्ये गेले। कोणी छतावरून उडी मारली, कोणी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला, समुद्रात उडी मारली। तर ह्या गोष्टी चुकीच्या घडल्या। तर मित्रांनो अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून आत्ताचे जे इथून पुढं जे चालू आहे ते त्यांनी डिटेल्सला कमी मुलांना, सुटसुटीत मुलांना सोडायचं नियोजन चालू आहे त्यांचं, कारण ह्या गोष्टी घडल्यामुळे। पण आता यामध्ये पोलीस प्रशासनाची काहीच चूक नाही, कारण कसं आहे बघा, वरनं दबाव आहे, भरती संपवा म्हटल्यावर आता करणार काय? एवढी सगळी मुलं मुंग्या जशा मुंग्यांचा असा हे असतो का नाही, असं भरलेले मुंग्या असतात बघा, असं जमिनीवरती पाऊस पडल्यानंतर बाहेर येतात, तसं ग्राउंडवरती मुंग्यांसारखी मुलं असतात। आता एवढ्या मुलांचं ग्राउंड कसं संपवायचं हे पोलीस प्रशासनावरती खरंच खूप मोठा ताण असतो। तर तुम्हाला काय वाटतं की बाबा ह्या गोष्टी कशामुळे घडल्या असतील किंवा याच्यावरती सोल्युशन काय काढू शकले असते किंवा इथून पुढं काय केलं पाहिजे? मुंबई पोलीस भरतीमध्ये खरंच मुलं जी टॉपचे होते त्यांच्यावरती बराच अन्याय म्हणता येणार नाही, पण त्यांचं नुकसान नक्कीच झालं, कारण टॉपची जी मुलं होती ती त्यांचा स्कोर जो आहे तो कमी आलेला आहे। आता पाऊस बऱ्यापैकी सगळीकडे थांबलेला आहे आणि त्यामुळे थोडंसं ते बरं पडतं की ग्राउंडवरती रनिंग वगैरे करताना पावसामध्ये बऱ्याच गोष्टी त्रासदायक ठरतात, स्लिप होऊन पडू शकतं, बऱ्याच गोष्टी होतात, चिखलामुळे वगैरे ह्या गोष्टी त्रासदायक ठरू शकतात। तर बघूयात काय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खाली कमेंट करून नक्की सांगा तुमचं म्हणणं काय आहे किंवा ह्या गोष्टी कशामुळे झाल्या किंवा यामध्ये काय सुधारणा करू शकल्या असत्या किंवा करू शकतात। जय हिंद।